हाय, नमस्ते, नमस्कार, राम राम मंडळी. कसे आहात सगळे? तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्यासाठी तर खूप जास्त चांगलाच गेला आहे न्यू इयर. जसं की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आदल्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर हा व्लॉग पण बाबूच्या रिलेटेडच आहे. आज आपण बाबूच्या घरी घेऊन चाललो आहे, बाबूच्या मम्मीच्या घरी घेऊन चाललो आहे. तर त्याचं छोटंसं एक सेलिब्रेशन टाईप आहे. तर आता आपण ते सगळं बघूया. आणि आता दादा गाडी काढतोय. आपण बाबूच्या पप्पाचं रिॲक्शन पण बघूया. जे बाबू यायच्या अगोदरचं रिॲक्शन होतं आणि आत्ताचं रिॲक्शन काय आहे ते बघूया. चल लेट्स गो. काल सेम गाडीमध्ये रिॲक्शन होती वेगळी आणि आता काहीतरी वेगळी रिॲक्शन आहे. कसं वाटतंय? एकदम छान, सुंदर. बेबी बॉय ते एकदमच सुंदर. सुंदर, खूप गोड. खूपच गोड आहे ते. खूप समजूतदार आहे बाबू. माझ्यासारखा. तुझ्यासारखा ना? माझ्यासारखा. तू माझी झोप घेतली त्याने. फक्त झोपत असतो. दुसरं काही करत नाही. तू लहान आणि हाईट पण माझ्यासारखी घेतली. अरे तू लहान आहे तर झोपल बाय. अजून 2-3 महिने झाले. हो बघ तू झोपतो का? छान आहे पण खातो पितो झोपतो. मेन म्हणजे तर रात्री त्रास देत नाही. रात्री पण तो एकदाच उठला, फक्त 5 वाजता उठला ना. उठवलं की उठला. शी केलेली म्हणून बस. इतकं गुणी बाळ आहे. बाळाला नाही दाखवणार आम्ही. आता आपण कुठे चाललोय? आता छोटस सेलिब्रेशन आहे. सेलिब्रेशन असं नाही, आम्ही चाललोय. कुठे चाललोय आम्ही? गाडी सजवायला. हा, आम्ही हॉस्पिटलला चाललोय आणि गाडी सजवायला पण जाणार आहे. हॉस्पिटलच्या खालीच गाडी सजवणार आहे. तिथे जाऊ दे. हॉस्पिटलवाल्यांनी केक वगैरे पण आणलेला. त्या स्टाफनी केक वगैरे कापला, माहितीये का, त्या बाबूसाठी. त्या लोकांना पण दुःख होतंय की बाबू चाललाय घरी म्हणून. खूप दुःख होतंय त्यांना पण. तर ते सिस्टर बोलतात आमची आता 2-3 दिवस सवय झालेली. आता आम्हाला बोर होणार परत 1-2 दिवस. येईल तेवढ्या गोड आहे आमचं बाळ. मस्त. त्या लोकांनी केक वगैरे आणलेला आणि छोटस काहीतरी गिफ्ट पण दिलं. जॉन्सन बेबीचं किट दिलं. जॉन्सनचं नाही, हिमालयाचं किट दिलं मस्त पैकी. खूप छान. आता आम्ही चाललोय हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलच्या खाली गाडी लावणार, गाडी सजवणार. पोरं गाडी सजवतील. आता पोरं पण आहेत. सगळेजण गाडी वगैरे सजवणार आणि बाबूला घेऊन बाबूच्या मम्मीच्या घरी जाणार. लास्ट पर्यंत व्लॉग बघा. बाय बाय. बॉय झालंय तर बॉय साठी कुठलं गाणं? काल गर्ल साठी त्यांनी गाणं गायलं. आता बॉय साठी कुठलं गाणं? साठी राजा माणूस आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग जुमलो जुमलो, शेर का मैं हूँ शेरिया रे, कोई ना मुझसे दलेरिया रे. कमी घेतलं भरपूर पैसे. चांगलंय. आता मला परवडलं. बाबूसाठी पार्टीचं सामान घेतलंय, डेकोरेशनचं सामान घेतलंय आणि पार्टी बॉम्ब घेतले. त्यांनी पैसे पण कमी घेतलेत आमच्या. पडला. त्यांनी पैसे पण कमी घेतलेत आमच्या. बाबू लकी म्हणून. अच्छा, तू ब्ल्यू टी शर्ट म्हणून घातलाय का? खरं सांग, कधी घेतला टी शर्ट? काल. म्हणजे बाबू झाल्यानंतर ना? वाटलंच मला. म्हणजे वेटच करत होता, पिंक कलरचा टी शर्ट घेऊ की ब्ल्यू कलरचा टी शर्ट घेऊ. पिंक तर थोडा पिंकिश घेतलेला ना काल. आठवलं का काल कोणता घातलेला? अच्छा, पिंकच्या तयारीत गेलेला का तू? पिंक आणि ब्ल्यू दोन्ही घेतला मी. अच्छा, घेऊनच ठेवलेलं. बरोबर. फुल प्लॅनिंग. बाबूचं सामान पण पिंक आणि ब्लू कलर मध्येच घेतलंय. पण आता सगळं ब्ल्यू कलरचं होणार. सगळं ब्ल्यू कलरचं.
स्टेशनला आहे. आता आम्ही पोचायला आम्हाला खूप नाही हॉस्पिटललाच चाललोय ना, पोचू लवकर. गेल्यावर भेटूया. बाय बाय. पाहिजे काय रे बाबा बोले कचरा बिचरा आईनी 4थी पिढी बघितली आहे, आजीनी ना, आजीनी 4थी पिढी बघितली. पणजी आहे. पणजीच्या वरती काय नाव आहे का? हा? माहित नाही पणजीच्या वरती मला. काय बोलतात? हा आई, काय बोल पणजीच्या वरती काय असतं? काय लागतं चल आता समजा तुम्ही याला काय पुतण्या बोलणार का? माझा पंजू होतो पंजू. हा पंजू. पंजू. पंजू माझा आता पंजूला जर पोरगा झाला तर त्या पोराचं तुम्ही काय आता मी का तवूर राणी सांगतोय तुमचा काय भरोसा नाही. सांगतोय माझा भरोसा नाही. मी कामलं का म्हणाली आई, म्हणजे कावळे अमर असतात ना. अच्छा. हा, तसं आजी बोलते मी कावळे खाऊन आली. आता आला तर आता जाणे ते जाऊ दे. आई कसं वाटतंय? आईचं कोण आहे? पंजू ना. आई तुम्हाला पंजू आलाय कसं वाटतंय? मागे जरा टेकून बसा. पंजू माझं पण नातू चांगला असं वाटतं. टेकून बसा ना, दिसत नाही. हा, नातू. आता बोला. नातू ना. माझं नातू कसं पंतू मला चांगलाच वाटतं. पंतू. पंतू चांगलाच खरंच वाटतं. असंच बोलतात. पंतू बोलतात. पंतू मला नाही माहिती काय बोलतात. एवढा एक्सपिरियन्स पहिलाच आहे पंतूचा. 4थी पिढी. बापरे. हा तर बोलतोय बाबूचा बाबू पण बघेल. हो मग बाबूचा बाबू बघ चांगले आता ते घटकेचा भरोसा नाही. घटकेचा भरोसा नाही पण तुमचा भरोसा आहे आम्हाला. हो मग माझा भरोसा आहे. आता ते ये मी तो मैं डालूंगी. ये तो मैं डालूंगी. कसं येतं म्हणा. मी पोचलोय हॉस्पिटलला. जिन्याने जावं लागतंय. लिफ्ट बंद आहे. आमचं ठीक आहे. आजीच काय. सकाळी जेवणाला चालू. हा सकाळी पण बंद होती. हो. करणार नाही. प्रतिसादाला. काय नाही. धीरे धीरे जाऊ. काय धीरे धीरे जाऊ. धीरे धीरे जाओ असं बोलीस. ठीक ओ ऐसा कैसा लग रहा है? कितने दिन में बाबू जा रहा है तो मेरे को अच्छा नहीं लग रहा है लेकिन मत बोलो ऐसा मत बोलो कैसा लग रहा है हम लोग एक ही एरिया में रहते हैं. तुम्ही कोई नहीं, एक ही एरिया में रहते हैं हम लोग. हाँ एक ही एरिया में रहता है तो आप मिलने को आ सकते हो बाबू को हम्म, पूरा लास्ट तक. हाँ गेट के बाहर से हम लोग लेते हैं. गेट के अंदर आएगी गाड़ी हा फोटो पण काढ. चलो आम्ही बाबूला घेऊन चाललो. काय बोलतो स्वतःच्या मित्राला शिव्या घालतोस. तू आता आहे म्हणून तुला मी बोलतोय. प्रूफ आहे. प्रूफ बोल काय बोलायचंय. हे लावू शकतो ना, उलट चांगलं आहे. तुझ्या भावाने ना एवढं मोठं आणलंय ना, हे फक्त ना वेल मध्ये फक्त तुझी गाडी भरणार. वेलकम बेबी. मग बेबी ली फक्त बेबी लाव. तुला समजलं नाही काय आणायचं काय नाही. नाही यांना डोकं नाहीये. बेबी लावू शकतो ना फक्त इथे ते आम्हाला होतं पण आम्ही विचार केला एवढं आणलं तर मग हे सगळं लावायचं कसं. आमच्या डोक्यामुळे एवढे मस्त झालंय पण गाडी. काय पण बोल. बेबी काढा बेबी पण आता बेबी साठी वाट बघत होते तुम्ही. आम्ही सांगणार तुम्हाला बेबी लावा तेव्हा तुम्ही बेबी लावणार. तसं आदित्य बोललो होता बेबी लाव मला. आदित्य बोलला मागे वेलकम लाव पुढे बेबी लाव. बेबी मध्ये मागे वेलकम लाव आणि पुढे बेबी लाव. बेबी वेलकम असं बी वाय ना आपल्या चाळीतले आणि गज गज लावून घ्यायचे. जेवावर आलाय का लावायला? अरे अरे म्हणजे आम्हाला माहिती नाही ना रे. चांगलं लावता आलं असतं असं. आता तर कशी ना कशी फुगे लावलेत, ऍडजस्टमेंट लावली पुढे. बेबीची स्पेलिंग येते का? बी वाय ना. बी येतो. बी आहे. मग बीच आहे ना. तुझ्या भावात मला सांगतो बी आहे. दुसरा आहे. बीच आहे. हे कुठे स्टॉक कुठे? हे स्टॉक कुठे ठेवला ते. हे घे बाई. हे मी फुकून देतो. लाव तू लाव. बघितलं कशी सूम मध्ये कल्टी घेतली. अरे हा आता बी दिसतोय. लाव चल बी लाव. पहिले सी वाटत होता. डबल टेप दे रे. कोण आहे डबल टेप वाला? बघ आधी. उडून जाणार का बाई ते सगळं. हे धर.
बी तू जीवावर फुगवलाय का? कसा दिसतोय बा तो? कमजोर बी. त्याच्यासारखा फुगवलाय हा बा. थांब तो ठेव थांब. हे तर- 4 कोणे 4 चित्त लावावं लागणार ते. कसं काय रे लावते मी चिपकवते. तू अनपड आहे समजलं, आता मला समजलंय हकीकत. हे दिसतंय मला हकीकत तुझं असं मध्ये लावण्याचं. स्टिकर नाही काढला आणि चिपकवायला. नाही चिकन हे बघ. नाही. तेच सांगतोय ग बय, ऐकत नाही लोक. काय अर्धवट चिपकवलाय. ते आईकडे, आईला चिपकवू दे. हे मी नाही चिकन. ते तुम्हीच करायचं. आईला चिपकवलं. हार्ड आहे भाई खरं. तुम्ही बोला आजीला दे. आजीकडे पकडायला दे असं बोलला असेल. दे जरा दे. हे उघड ना. दादा पुढे. हे मला पण हवंय, पण मी ब्लॉग कसं काढणार? बरोबर आहे. घे ना, तू पण घे ना. मी कसं काढणार? अच्छा ठीक आहे, तू बाजूला उभी राहा ना आमच्या मी. तुझं पाय हे ते तू वाढव, हे तू पण वाढव. मला नाही पडता येणार, माझ्या हातात फोन आहे. जांभे आणि गाडी जांभे. गाडी. ते बाहेर पुढे लावतो. आहे बरोबर आहे. चल. चलो आपटशील, मला पण आपटवशील. आता गेलं बोललं तरी चालेल. असं का? बरोबर येतं का बघू ना मी जरा. सांगायचं आधी हे बघ, start झालं बघ. हा, चालेल. तुझा भाऊ बघ किती आहे ना छान वाटते गाडी. हा, माझ्यामुळे ते सगळं. ते इथे बघ एवढी किचमीड वाटते, इथे पण तेवढे लावायला पाहिजे होते तुम्ही. ए बाबूला या साईडली हे साईड भरलेली आहे. ते सांगायला आदित्य दादानी केलाय ना, म्हणून या साईडने हा. बोलवत होतं. बस झालं. अरे तो गाववाल्याचा पोर आहे, आवाजाने कसं त्रास होणार तुला? काय बोललास? गाववाल्याचा पोर आहे तो, बरोबर आहे ना? एकदम परफेक्ट. चला चला दुसऱ्या गाडीत या पटकन. पप्पा त्यांच्या गाडीत गेलो. इथे आहे का जागा? माझा फोनचा स्टोरेज फुल. असं ठेवले. बाबडो. असं ठेवले आधी. आम्ही चाललो बाबूला घेऊन. सगळं उडालं. उडतील फुगं. हळू घे एकदम गाडी, मग ते बलून नाही उडणार. काही बरोबर नाही बसलं. नाही चांगलं गेलं का. कम से कम 2000 किलो वजन घटा दूंगा. लास्ट पर्यंत व्लॉग बघा.